मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, हा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो येणारा हप्ता आहे, हा देखील जर तुम्हाला आलेला नसेल आणि जर तुमची तक्रार तुम्हाला जर का ऑनलाईन पद्धतीने करायची असेल तर त्या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि अगदी खरी आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जवळजवळ राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा उपलब्ध निधी होता तेवढाच निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मित्रांनो, याच्यामध्ये ही मंजुरी देण्यात आल्याच्या नंतर जवळजवळ त्या उपलब्ध निधीतून जवळजवळ 60 ते 65% महिलांना हा हप्ता मिळू शकलेला होता. पात्र असून देखील महिलांना तो हप्ता वितरित केला गेलेला नव्हता. अशा महिला आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील असाच म्हणजे जेवढा हप्ता म्हणजे जेवढा निधी उपलब्ध होता तेवढाच निधी हा वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्या निधीच्या माध्यमातून फक्त 55 ते 60% महिलांनाच हा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला गेलेला होता. त्याच्यामुळं राज्यामध्ये जिल्हाधिकार्यालय असतील, त्याच्यानंतर तहसील कार्यालय असतील, तसेच रास्ता रोको याच्या माध्यमातून महिलांचा आंदोलन हे वेगवेगळ्या भागामध्ये झालं आणि आता त्याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याच्या राहिलेल्या म्हणजे पात्र महिलांचे राहिलेला हप्ता आणि तसेच डिसेंबर महिन्यामध्ये राहिलेल्या सर्व महिला त्या सर्व महिलांचा हप्ता वितरित करण्यासाठी 393 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या मंजूर झालेल्या निधीतून ज्या ज्या महिलांचा हप्ता पात्र असून देखील अद्यापपर्यंत वितरित करण्यात आलेला नव्हता अशा महिलांना हा हप्ता वितरित करण्यासाठी आता रस्ता मोकळा झालेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला इतकं होऊन देखील जर का तुम्हाला तुमचा हप्ता जर का तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर नक्की तुमच्या KYCमध्ये असेल किंवा तुमच्या काहीतरी बँक खात्याच्या तपशीलमध्ये असेल काहीतरी चूक ही झालेली असू शकते, म्हणून तुम्हाला पात्र असून देखील हा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. जर असं असेल तर तुम्ही त्याची तक्रार ऑनलाईन देखील दाखल करू शकता. मित्रांनो, लाडकी बहीण पोर्टलवरती तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता त्याप्रमाणे लाडकी बहीण पोर्टलवरती जाऊन तुम्हाला जर का व्हॉलंटरी सिलेंडर म्हणजे जर का तुम्हाला हप्ता तुमचा जर का तुम्ही जर का योजनेच्या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्ही हप्ता देखील बंद करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही व्हॉलंटरी सिलेंडर या नावाचा ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा हप्ता देखील थांबवू शकता. त्याच्यानंतर जर तुमच्या आधार कार्डमध्ये चूक झालेली असेल किंवा तुमच्या काही इतर डॉक्युमेंटमध्ये मग बँक तपशील असेल किंवा तुम्ही काहीतरी म्हणजे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं KYC केलेली असेल आणि त्याच्यामुळे तुमचा जर का हप्ता येत नसेल तर त्या संबंधितील तक्रार देखील तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जर का स्वतःची तक्रार करायची असेल तर तुम्ही स्वतःची देखील तक्रार करू शकता. आता एखाद्याच्या अडचण असल्यामुळं म्हणजे हप्ता येत नसल्यामुळं त्यांचं ते पोर्टलवरती घेणार नाही, पण तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटवरून देखील तुम्ही इतरांची तक्रार देखील करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं कळणार आहे की तुम्हाला तुमचा हप्ता का आलेला नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठं आणि काय ही प्रोसेस करायची आहे या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल आणि तुम्ही ऑनलाईन देखील याच्यासाठी तक्रार करू शकता. मित्रांनो, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आता ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता वितरण थांबवलेलं आहे अशा सर्व महिलांचे तक्रार त्यांच्याकडे देखील तुम्ही दाखल करू शकता म्हणजे त्यांच्या माध्यमातून आता पडताळणी सुरू होणार आहे आणि या पडताळणीमध्ये तुम्ही नक्की तुमचं नाव द्या आणि जर तुमचं समाधान झालेलं नसेल तर तालुका असेल, जिल्हा असेल, महिला आणि बालविकास विभाग त्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जाऊन नक्की तुमचा नेमका हप्ता का येत नाही याच्या संदर्भातील तक्रार आणि त्या संदर्भातील पूर्ण निवारण तुम्ही तिथे जाऊन करू शकता आणि तुमचा बंद पडलेला हप्ता हा परत एकदा चालू करून घेऊ शकता. मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.